मानवतेला काळिंबा फासणारी घटना. नागपुरात अल्पवयीन मुलावर अत्याचार, धमक्या देऊन गप्प बसविण्याचा प्रयत्न. ही घटना ऐकून संताप अनावर होईल. सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरातील नंदनवन परिसर इथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत घडलेली अमानवी घटना समोर आली आहे. गौरव वासनिक, वय वर्ष 45, याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोपीने एका अन्य अल्पवयीन मुलाच्या मदतीने गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलाला त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर आरोप आहे की आरोपीने मुलासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केलं. या घटनेनंतर आरोपीने पीडिताला कुणाला सांगितलं तर जीव घेईन अशी धमकीही दिली होती. या भीतीमुळे मुलगा गप्प होता. मात्र अखेर ही बाब समोर आली आणि परिसरात संतापाची लाट उसळली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गौरव वासनिकला ताब्यात घेतलंय. या प्रकरणामुळे नागपूर शहरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशा प्रकारच्या घटना समाजासाठी अत्यंत घातक आहेत. अल्पवयीन मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी. प्रशासनाने या प्रकरणात जलद गतीने कारवाई करून पीडिताला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे. अल्पवयीन मुलगा आहे, त्याचं वय 13 वर्ष आहे. त्याच्यावर लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली होती. त्या अनुषंगाने सदर अत्याचार करणारे जे इसम आहेत इसमांना ताब्यात घेण्यात आलेले आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येऊन त्यांचा 2 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे. सदर यामध्ये पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या अन्वये गुन्हे दाखल आहेत. यामध्ये पोक्सो आणि त्या अनुषंगाने असल्याने आरोपीचे जे नाव आहे ते सध्या आम्ही डिस्क्लोज करू शकत नाही. तपासानंतर आम्ही आपल्याला सांगू.